पुष्पक विमान हा सिनेमा लोकार्पण आम्ही करणार आहोत, त्याचं म्युझिक लोकार्पण करणार आहोत, त्याची एक झलक तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. हा आहे तो सगळा संगीतमय प्रवास आहे आणि भारतातल्या उत्तम गायकांचा आवाज या सिनेमाला लागलेला आहे. शौनक अभिषेकी, जयतीर्थ मेवुंडी, आनंद भाटे, विनय मांडके, नकाश अजीज या सगळ्यांनी आपले आवाज या सिनेमासाठी दिलेले आहेत. आणि या सगळ्यांच्या वतीनं मी जयतीर्थ मेवुंडी यांना मंचावरती आमंत्रित करते आणि या सगळ्या कार्यक्रमाची संगीतमय सुरुवात करण्याची विनंती करते. सर्व रसिकांना नमस्कार. माझं पहिल्यांदा आहे, माझं मराठी एवढं चांगलं नाही तरी मी बोलतो. शुभोजी आणि वैभवजी, नरेंद्रजी जितके ह्या मूवीमध्ये काम केले आणि मला माझं खूप मोठं भाग्य आहे की असं एक मोठ्या फिल्ममध्ये मला गायला एक संधी मिळाले आणि त्यांनी दिल्याबद्दल मी खूप 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 सगळ्यांचे आभारी आहे. आणि ह्याच्यामुळे मला शब्द कसं थ्रो करायचं हे सगळे नरेंद्रजींनी मला शिकवलेलं आहे. माझं भाषा कानडी असल्यामुळे थोडंसं च झ झ ह्याच्या उच्चारामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतो, परंतु त्यांनी खूप चांगलं शिकून माझ्याकडनं जे काम मला जे झालेलं आहे ते मी दिलेलं आहे. आणि मी तुमच्यासमोर आता हा गाणं सादर करणार आहे आणि खूप छान शब्द आहे आणि मला स्वतः गाताना खूप आनंद असं झालं की हे लय पण वेगळं आहे भजनी, तरीही त्याच्यामध्ये वेगळे अंग आणि वेगळे इन्स्ट्रुमेंट नरेंद्रजींनी खूप आणि बारीक बारीक जी हरकत आहे त्यांनी मध्ये मध्ये थांबून जयतीजी तुम्ही असं हरकत घ्या त्यांनी नरेंद्रजींनी खूप प्रेमाने सांगितलेले. आणि सर्व कलाकार इथे जे बसलेले आहे मोठे कलाकार सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांना मनापासून नमस्कार देऊ इच्छितो. आणि आज दिवसभर आपण इथे रेकॉर्डिंग केल्याबद्दल थोडं माझा आवाज हे झालं रेकॉर्डिंग करून सकाळीपासून, तरी इकडे तिकडे चुकामुक झाली तरी मला माफ करा, मला कळलं. थँक्यू नाही पण मी सगळ्यांच्या वतीनं एक सांगू का की खरं तर पालखीला उद्या सुरुवात होणार आहे, पण या गाण्याच्या परफॉर्मन्स नंतर मला असं वाटतं की ती या टीमसाठी ती सुरुवात आत्ता झालेली आहे. त्यामुळे थँक्यू सो मच आम्हाला तिकडे नेण्याबद्दल. आणि तुम्ही आसनस्थ होऊ शकता. थँक्यू. सिनेमाला सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे गोष्टीची. ती गोष्टच जर का सुचली नाही तर सिनेमा लिहिला जाऊ शकत नाही. तर ती गोष्ट आमच्या ज्या मित्राला सुचली त्याला मी आता मंचावरती आमंत्रित करते, सुबोध भावे. नमस्कार. पुढे ना मला फार वेळ बोलायला मिळणार नाही, त्यामुळे मी आधीच बोलून घेते सुबोध आणि वैभव दोघांनाही. आत्ता गाण्याने सुरुवात झाली, मला खरंच कट्यारचे सगळे दिवस आठवले. आणि कट्यारचाच भाग दुसरा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण ही सगळी कट्यारची टीम मला आत्ता इथे बसलेली दिसते आहे. झी स्टुडिओजनी गेली अनेक वर्ष अनेक उत्तम दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. त्यातलंच त्यांचं हे पुढचं पाऊल आहे. आणि ह्या चित्रपटाची जेव्हा अनाऊन्समेंट झाली पुष्पक विमान, त्या क्षणापासून मला काही ना काहीतरी करून या चित्रपटाचा एक भाग बनायचा होता. मी माझे फोटो पण पाठवले होते ऑडिशनसाठी, पण आज हा शो होस्ट करताना मला असं वाटतं की आज मी खऱ्या अर्थाने या चित्रपटाचा भाग बनले. त्यामुळे थँक्यू सो मच. आता सुबोध, तुझ्यासाठी प्रश्न आहे. कट्यारच्या मुळे तू दिग्दर्शनामध्ये पहिलं पाऊल टाकलंस. ह्या या पुष्पक विमानाच्या माध्यमातून आता तू लेखन आणि निर्मितीमध्ये सुद्धा येतो आहेस. अजून किती जणांच्या पोटावर पाय द्यायचे तुला? म्हणजे आणि हे सगळं सुचलं कसं? किती म्हणजे काय काय करणार आहेस अजून? सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही या पोस्टरवरून साधारणपणे अंदाज बांधला असेल, याचा पहिला टीजर रिलीज झाला त्याच्यावरून अंदाज बांधला असेल की ही गोष्ट
एका नात्यावरती भाष्य करू इच्छिते. आणि ते नातं आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं अत्यंत जवळचं नातं, ते म्हणजे आपल्या आजी आणि आजोबांचं नातं. आपले आजी आजोबा आपल्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात. त्यांच्या नातवंडांची स्वप्न साकार व्हावीत म्हणून त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने पणाला लावत असतात, खर्ची घालत असतात. आपण नातवंड आजी आजोबांचं स्वप्न साकार व्हावं म्हणून आपण काय करतो हे कुठेतरी एक डोक्यात होतं. याची गोष्ट सुचली ती मला माझ्या आजोबांवरनं. माझे आजोबा माझ्या खूप जवळचे होते, मी त्यांच्या खूप जवळचा होतो. अतिशय प्रेम केलं त्यांनी माझ्यावरती. लोकमान्य एक युगपुरुष हा माझा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 2 दिवस आधी माझ्या आजोबांचं निधन झालं. ते 96 वर्षांचे होते. आणि ती एक चुटपुट माझ्या मनाला कायमची लागून राहिली. मला लहानपणापासनं, आपल्या सगळ्यांनाच आपल्या आजी आजोबांनी लहानपणापासनं गोष्टी सांगून झोपवलं आहे, आपले प्रत्येक लाड पूर्ण केलेत. आणि ती आजोबांची एक उणीव माझ्या आयुष्यात गेली 3 वर्ष मला सातत्याने छळती आहे. मी कधीही पुण्यातल्या माझ्या घरी गेलो, ते ज्या खोलीत झोपायचे त्या खोलीकडे मी बघितलं की मला खूप अस्वस्थ वाटतं अजूनही. मी त्यांना अजूनही विसरू शकलो नाही आहे. माझ्यासाठी ते जिवंतच आहेत. आणि गेल्याच वर्षी मी असंच एकदा घरी गेलो, त्यांच्या खोलीच्या बाहेर झोपलो आणि मला रात्री खूप अस्वस्थ वाटायला लागलं. मला झोपच येत नव्हती. मला लहानपणापासून आजोबांबरोबरचे घालवलेले सगळे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर यायला लागले. आणि झोपल्यानंतर एक गोष्ट जी मी आत्ता सांगितली की आजोबांनी आणि आजींनी माझ्या प्रत्येक स्वप्नामध्ये त्यांचं स्वप्न असल्यासारखा पुढाकार घेतला. पण मी काय केलं त्यांचं नातू म्हणून, तर एक माझं बघितलेलं आजोबांविषयीचं किंवा आजीविषयीचं स्वप्न होतं की मला त्या दोघांनाही विमानातनं घेऊन जायचं होतं. जेव्हा घेऊन जायचं होतं ते चांगले होते, धडधडीत होते, तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. आणि जेव्हा माझ्याकडे पैसे आले तेव्हा त्या दोघंही फिरण्याच्या अवस्थेत नव्हते. आणि ते स्वप्न माझं तसंच राहिलं. ते कुठेतरी माझ्या डोक्यात त्या दिवशी रात्री झोपताना हा एक विषय माझ्या डोक्यात घुसला. आणि मी सकाळी उठलो आणि पुष्पक विमान या नावासकट ती अख्खी गोष्टच माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. मला असं वाटलं की आजी आजोबांचं आणि नातवंडांचं इतकं पवित्र, इतकं एक रेशमी, इतकं अत्तरासारखं नातं आहे की त्याचा सुगंध सतत आपल्या आजूबाजूला दरवळत असतो. आणि जे सुदैवी आहेत की ज्यांना आजी आजोबांचं प्रेम मिळालं, त्यांचा सहवास मिळाला, आणि काही दुर्दैवी पण आहेत की ज्यांना आजी आजोबांचा सहवास मिळाला नाही. मला असं वाटतं की हा सिनेमा बघताना प्रत्येकाला आपले आजी आजोबा इतके आठवतील की तुम्ही पटकन त्यांना घेऊन जाल आणि एखादं त्यांचं स्वप्न पूर्ण कराल, असं काहीतरी मला वाटलं. आणि वाटलं की हे इतकं शाश्वत असं नातं आहे आपल्या आयुष्यातलं की जे खऱ्या अर्थाने घडवतं. आपले आजी आजोबा त्यांच्याच काळात असतात. म्हणजे मला आठवतं की मी गेल्या 4-5 वर्षापूर्वी घरी जायचो, त्यांना एखादी गोष्ट सांगितली की ते अजूनही माझ्या हातावर तेव्हा 10 रुपये ठेवायचे, कारण त्यांच्यासाठी 10 रुपये ते त्यांच्याच काळातले होते, 1930मधले. मी पहिली गाडी घेतली, त्यांना सांगितले की आजोबा मी गाडी घेतली. मला म्हणले कितीला मिळाली? 1000 रुपये. म्हणलं नाही, गाडीची किंमत आता खूप वाढली आहे. पण मला असं वाटतं की त्या रुपयांपेक्षा सुद्धा आपल्या नातवंडांच्या हातावर पटकन खिशात हात घालून 5 रुपये ठेवण्याची जी त्यांची दानत होती आणि कुठल्याही स्वार्थाला न चिकटलेलं जे नातं आहे ते म्हणजे आजी आजोबांचं आणि त्यांच्या नातवंडांचं. तर असं वाटलं की हे एक अतिशय पवित्र, अतिशय सुगंधी असलेलं नातं आपण पडद्यावरती मांडलं पाहिजे. आणि त्याच्यातनं ही गोष्ट डोक्यात आली. ती गोष्ट डोक्यात आली पहिल्यांदा जो माझा पार्टनर इन क्राईम आहे वैभव चिंचाळकर, ज्याला मी सतत छळत असतो, त्याच्यासमोर ही मी गोष्ट मांडली. आणि मग चेतन सैंदाण्याला त्यांनी टीममध्ये इन्व्हॉल्व केलं आणि आम्ही तिघं मिळून, खरं म्हणजे ते दोघं मिळून स्क्रिप्टवरती काम करायला लागले. अनेक ड्राफ्ट्स त्याचे आम्ही वाचले, आवडले, नाही आवडले, चेंज केले. करत करत 6 महिन्यानंतर आम्हाला सगळ्यांना पटेल, आवडेल असा त्याचा स्क्रिप्टचा ड्राफ्ट तयार झाला गेल्या ऑक्टोबरमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही तयारीला लागलो. आणि आता 3 ऑगस्टला खऱ्या अर्थाने हे आजोबा म्हणजे आमचे तात्या हे जगातल्या प्रत्येक नातवंडांचे आजोबा म्हणून प्रत्येकाच्या घरात जायला तयार झालेले. वा. मी नेहमीसारखं असं नाही म्हणणार की सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे, पण मी हे नक्की म्हणेन की कधी एकदा थिएटरमध्ये जाऊन ते नातं अनुभवतोय आणि त्या योगाने आमच्या आजी आजोबांना आठवतोय याची ओढ लागली आहे. 3 तारखेची वाट बघतोय. मला आता असं वाटतं की तुझा पार्टनर इन क्राईम तिकडे उभा आहे, तर त्याला आपण मंचावरती नक्कीच. मला खूप अभिमान वाटतोय आजच्या या क्षणाचा, कारण ज्याच्यासाठी हा त्याच्या आयुष्यातला पहिलाच चित्रपट आहे. पुष्पक विमान, ज्याचं स्वप्न उराशी बाळगून हा माझा मित्र गेली काही वर्ष सातत्याने धडपडतोय,
निस्वार्थीपणे प्रत्येकाच्या मदतीला धावतोय, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या प्रोजेक्टमध्ये एक स्वतःचा हिस्सा बनवतोय, तो आमचा वैभव चिंचाळकर दिग्दर्शक म्हणून. दिग्दर्शक म्हणून झी स्टुडिओज आणि आम्ही 5 निर्माते आमच्या वतीने काय देण असेल प्रेक्षकांना, तर मला असं वाटतं की आजी आजोबांच्या नात्यावरचं हे अतिशय गोड आणि हृदयस्पर्शी असा चित्रपट आणि दिग्दर्शक म्हणून वैभव चिंचाळकर ही खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांकडनं ही देण आहे. आणखीन एक सांगते की हा जितका उत्तम दिग्दर्शक आहे तितकाच उत्तम माणूस आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा त्याचा पहिला सिनेमा रिलीज होणार आहे, वैभव तुझ्या इतकीच प्रत्येकाला उत्सुकता वाटते आणि तितकंच आनंदाने भरून सुद्धा येत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी बेस्ट. भरून प्रत्येकालाच येत आहे आणि पुढे जाण्या अगोदर एक झी टॉकीजची, झी सिनेमाची एक AV आहे झी स्टुडिओची, ती आपण इथे बघूया. एक गंमत तुम्हाला वैभवशी सांगतो. हा कौतुक समारंभ नसला तरी आमच्या सगळ्यांसाठी तो कौतुक समारंभच आहे. कारण ह्या मुलांनी भरत जाधवच्या सही रे सहीमध्ये ते जे 5 भरत जाधव इकडून तिकडे विंगेत फिरतात त्याच्यातला एक हेल्मेट घातलेला भरत जाधव हा होता. इथपासून ज्यांनी सुरुवात केली तो मुलगा आज डिरेक्टर झाला आहे आणि त्याच्या नावावरती त्याचा पहिला पिक्चर लागतोय. याच्यात आमच्या सगळ्यांनी इतका आनंद आज दुसऱ्या कोणालाही झाला नसेल. पुष्पक विमानची कथा जेव्हा मी वैभवला पहिल्यांदा सांगितली उठल्या सकाळी, वैभवला म्हटलं वैभव ही गोष्ट डोक्यात आली आहे, हे नाव डोक्यात आलं आहे, मला डिरेक्ट करायची आहे असं मी तेव्हा म्हटलं. तो म्हटलं चल मी लिहितो. त्यांनी विचारही केला नाही, तो लिहायला लागला. आणि हे नंतर माझ्या लक्षात आलं की मी फक्त विचार करून थांबलो होतो, वैभवने तो रस्ता पुढपर्यंत खणून नेला होता. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून खरा हकदार या चित्रपटाचा वैभव आहे आणि मला असं वाटतं जिथे मिळालं. मला पुन्हा एकदा कट्यारचे दिवस आठवले, कारण काकणभर जास्त लाडका आहे. ह्याचं कारण म्हणजे सगळ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. सुबोध आणि वैभवबरोबरचा माझा एक असा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा कट्यारच्या शूटिंगच्या वेळी तारखांचे गोंधळ व्हायचे, सुबोधचा फोन यायचा आणि म्हणायचा सुबोध अरे ही तारीख नाही रे. तेव्हा तो म्हणायचा ठीक आहे तू नको काम करू, तुझं सगळं काम मी छोट्या उमावरती फिरवतो. आणि तेव्हा आमची भांडणं सुरू व्हायची आणि वैभवनी कायम मला साथ दिलेली आहे. त्यामुळे वैभव खूप बरं वाटतंय हा तुझा सगळा प्रवास पाहून. सुबोध, त्याच कट्यारच्या सेटवरती तुम्ही एकमेकांना एक वचन दिलं होतं की त्या वचनाबद्दल मला ऐकायचं आहे. की असं काहीतरी होतं का की तुझी पहिली फिल्म मी प्रोड्यूस करीन आणि ते सुद्धा सत्यामध्ये उतरलेलं आहे, काय सांगशील त्याच्याबद्दल? हो, असं मी त्याला म्हटलं होतं की दादा माझी इच्छा आहे की तू जेव्हा पहिल्यांदा आयुष्यात पिक्चर डिरेक्ट करशील तेव्हा मी त्याचा निर्माता म्हणून काम करावं अशी माझी इच्छा आहे आणि तो माझा बहुमान आहे. आणि सुदैवाने माझ्याबरोबर अर्थात आम्ही 5 जणं आणि अर्थात झी स्टुडिओज असे मिळून आम्ही याची निर्मिती करतो आहे. पण त्याच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या इनिंगमध्ये निर्माता म्हणून मंजिरी सुबोध भावे हे नाव कुठेतरी जोडलं गेलं आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. वा वैभव, मी ना आता एकदम खूप वेगळा प्रश्न विचारणार आहे, जो प्रश्न कधीच अशा सोहळ्यांमध्ये आपल्याला ऐकायला येत नाही. ते म्हणजे कसं वाटतंय तुला आज या ठिकाणी सगळं असं असताना? काय सांगशील याबद्दल? काय नाही, मी आत्तापर्यंतचं जे काय माझं वय आहे त्याच्यात मी कधी वारी अनुभवली नव्हती. मला वाटतं आजचा हा दिवस आणि हे तुम्ही सगळे, माझी वारी पूर्ण झाली, पांडुरंगाचं दर्शन झालं. काय सांगू? आणि मग ही वारी ज्यांच्या सोबतीने तू केलेली आहे त्यांना बोलवण्याच्या आधी या वारीचं काही एक छोटंसं दर्शन आम्हाला मिळू शकेल का? डेफिनेटली. मला असं वाटतं ऑर्डर दिलीस तर बरं होईल. हां, ते जास्ती सोपं आहे, कारण एक फ्लो ठरलेला असतो आपण कुठल्याही शोच्या आधी, आणि मग त्याच्यात ही जी काही AV येते गडबड होतो. म्हणजे काय माहिती थँक्यू म्हणून झी स्टुडिओज काय करू मला कळत नाही, पण माझं सगळं गणलं आहे आता. ट्रेलर प्लीज. ट्रेलर बघितलं तुम्ही आणि मला वाटतं की प्रत्येक दिग्दर्शक ज्या गोष्टीसाठी ही सही धावपळ करत असतो ते पोस्टर
तुमच्यासमोर आहे पुष्पक सर. मला वाटतं आता वेळ आली. ट्रेलरमध्ये तुम्ही जे काही चेहरे बघितलेत, ज्या माणसाने हा प्रवास केला आहे माझ्यासोबत, त्यांना मी इथे बोलवलं पाहिजे. सगळ्यात आधी मी मोहन काकांना बोलवतो, मोहन जोशी. सुबोध म्हणाला त्याप्रमाणे सुबोध सुदैवी होता की त्याला त्याच्या आजोबांचा सहवास मिळाला. मी त्या बाबतीत जरा दुर्दैवी होतो, पण जेव्हा जेव्हा तात्यांचा गेटअप करून काका यायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघितलं की मला आजोबा आल्याचं भास व्हायचं. एक अशी व्यक्ती जे मला वाटतं, म्हणजे माझं काय सगळ्यांचंच म्हणतं की ती कुठलीही भूमिका जगातली करू शकते, आणि ती म्हणजे सुबोध भावे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येणारी, पण त्याआधीच खूप फेमस असलेली आमची गौरी किरण. या दोन दिग्गजांच्या सोबतीने काम करणं तट्टाने हे मला विचारा. तिने खूप लिहिलं आहे, ते केलं आहे. आमचा लाडका सुयश झुंझुरके एक खूप छोट्या आणि वेगळ्या भूमिकेत तुम्हाला तो दिसतोय, आणि प्रत्येक सिनेमाचं एक सरप्राईज असतं. मला वाटतं या गोड गोष्टीचं एक खूप मोठं सरप्राईज राहुल देशपांडे. अर्थातच मला मोहन काकांना विचारायचं आहे किंवा त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे, आत्तापर्यंत 600 सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ही छोटी गोष्ट नाही आहे, आणि त्याचबरोबर या सिनेमासाठी सलग 30 दिवस शूट होतं. मोहन काका, कसं काय सगळं एकंदर तुम्ही हे ते सुबोध भावेत जाणं. कारण मला 7ची शिफ्ट कधी मान्य नाही, 7 वाजताही काम करण्याची वेळ नाही. मी नेहमी सगळ्यांना म्हणतो का 7 वाजता तुम्ही काम करा, मी येतो नंतर. पण हा 6 वाजताच माझ्या घरापाशी येऊन उभा राहायचा आणि मला गाडीतून घेऊन जायचा. तर मला असं वाटतं की सोबत भाव्यांमुळे मी हे करू शकलो, आणि खरोखरच 30 दिवस कसे गेले मला पण कळलं नाही. मला खूप आनंद मिळाला, खूप समाधान मिळालं. दोघांचे धन्यवाद. वैभव चिंचाळकर आणि सुबोध भावे, धन्यवाद. सुबोध, तू काय सांगशील? मला असं वाटतं की मी आणि वैभव आम्ही दोघंही लकी आहोत, कारण माझ्या पहिल्या निर्मितीमध्ये आणि वैभवच्या पहिल्या दिग्दर्शनामध्ये मला असं वाटतं की मोहन काका फक्त मराठीतले नाहीत, मोहन काका भारतातले सर्वोत्कृष्ट अभिनेते आहेत. आणि हे मी सांगायची गरज नाही आहे, त्यांनी प्रत्येक त्यांच्या भूमिकेतनं स्वतःला सिद्ध केलं आहे, आणि कुठल्याही प्रकारची भूमिका अतिशय लिलया पद्धतीने हाताळण्यात आणि त्या भूमिकेशी एकरूप होण्यात त्यांचा हात धरणारं दुसरं कोणी असं मला वाटत नाही. मला त्यांच्याबरोबर हा 10वा चित्रपट अभिनेता म्हणून त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करता आली, हा आनंद आहेच आहे. आणि तो म्हणतो तसं मोहन काकाच्या काही पद्धती मला माहिती होत्या काम करण्याच्या. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं की कुठल्याही चित्रपटाचं इतक्या सलग त्यांनी आयुष्यात कधी शूट केलं नाही. कायम त्यांनी प्रत्येक चित्रपटाचं 5 दिवस, 6 दिवस, कधी 10 दिवस एवढंच शूट केलं आहे. 29 दिवस त्याच माणसांबरोबर राहणं हे त्याच्यासाठी फार अवघड गोष्ट होती, आणि त्याच्या सकाळच्या शिफ्टच्या गोष्टीही मला माहिती होत्या. पण तो म्हणला तसा मी सकाळी 6 वाजता, कारण निर्माता होतो मी कदाचित ॲक्टर असतो तर मी उशीर आलो असतो, पण मला वेळ घालून परवडणार नव्हतं, त्यामुळे मी 6 वाजता त्याच्याबरोबर असायचो. पण मला असं वाटतं शेर जब जंगल में आता है तब वो शेर ही होता है, तसा मोहन काका होता. तो एकदा सेटवरती आला की तो शेर असतो, तो सगळ्यांचा बाप असतो. आणि या सिनेमात तुम्ही जेव्हा त्याचं काम बघाल तेव्हा आपण सगळेजण त्याच्यावरती प्रेम करतो. या सिनेमानंतर आपण अजूनही त्याच्या प्रेमात पडू, इतकं सुंदर काम त्याने केलं आहे. गौरीनी पहिल्यांदा काम केलं आहे या सिनेमात, तिनेही फार सुंदर काम केलं आहे. एकतर वैभव म्हणला तसा तिचा वट इतका आहे की आम्हाला तिला घेण्या वाचून पर्याय नव्हता, आणि ती कोकणातली वाटते, आणि तिने तो ठसका पुरेपूर या सिनेमात उतरवला आहे. सुयशनी फार सुंदर काम केलं, आणि आमच्या विमानातले सगळे प्रवासी तिथे समोर बसलेत. त्या सगळ्यांमुळे खरं तर सिनेमामध्ये एक एनर्जी आली आहे, एक जादू सिनेमामध्ये आली आहे. आणि जो माझा मित्र
आम्ही आता दोघंही एकमेकांच्या आयुष्याचे भाग आहोत. तो इतका सुंदर गायक असून सुद्धा या चित्रपटात त्याला गाणं दिलेलं नाही आहे. पण आमचे सगळे मित्र गात आहेत. शौनक गातोय, आनंद गातोय, जयतीर्थ गात आहेत. आणि हे सगळं असताना तो चिडला आणि तो सेटवरती आला. तो म्हणला ठीक आहे, गाणं नाही तर काम, असं म्हणून तो काम करायला लागला. आता तो कुठल्या भूमिकेत आहे हे तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर कळेल. पण एका गोड माणसाने केलेली एक अतिशय गोड भूमिका, एवढं मात्र मी नक्की सांगेन. गौरी, तुझ्याकडे येणार आहे. म्हणजे तू कधी एकदा चित्रपटामध्ये पदार्पण करते याची मीच वाट बघत होते, कारण तिने घेतलेल्या मुलाखती इतक्या इंटरेस्टिंग असतात आणि इतक्या खऱ्या असतात. सो माझ्यासाठी ही पर्वणी असणार आहे तुला स्क्रीनवरती पाहण्याची. तुझा अनुभव कसा होता? मला खरंच म्हणजे मी कायम इंटरव्ह्यू घेताना आपण वेगवेगळे प्रश्न विचारायचो, पण या एका छोट्याशा प्रश्नाचं उत्तर देताना सुद्धा मला भरून येते. म्हणूनच मी तुला विचारलं, बघ आमचं काय होत असेल जेव्हा तू प्रश्न विचारतेस. मी बहुतेक आजच टेक ऑफ घेईन असं मला वाटतंय. फार सुंदर पुष्पक विमानसारखा प्रोजेक्ट माझ्या आयुष्यात खूप काही घेऊन आलेला आहे. सुबोध सरांसोबत काम करण्याचा अनुभव, मोहन काकांसोबत काम करण्याचा अनुभव, वैभव दादासोबत काम करण्याचा अनुभव, सगळेच जण म्हणजे सगळी ही आमची टीम असू दे किंवा सगळे गायक जे आहेत दिग्गज, या सगळ्यांचा माझ्या प्रोजेक्टमध्ये सहभाग आहे किंवा मी या प्रोजेक्टची काहीतरी एक भाग आहे. या खूप आनंद होतो या गोष्टीचा. आणि मी जे माझ्यासाठी स्वप्न पाहिलं होतं ते आज या सिनेमाच्या निमित्त कुठेतरी पूर्ण होताना मी बघते. झी स्टुडिओजचे खरंच मनापासून आभार, आमच्या सगळ्या निर्मात्यांचे मनापासून आभार आणि वैभव दादाचे विशेष आभार, कारण त्याला त्याचं जे कोकणातलं कॅरेक्टर, कारण तो स्वतः कोकणातला आहे त्यामुळे त्याला परफेक्ट माहिती होतं की कसं पाहिजे. तर त्याने मला 1.25 महिना इतकं पिडलं आहे मी म्हणेन की त्याने ते करेक्ट त्याचं जे कॅरेक्टर होतं सिनेमातलं ते काढून घेतलं माझ्याकडून. सो थँक्यू सो मच, सगळ्यांचे मनापासून आभार आणि थँक्यू सुबोध सर, थँक्यू सो मच. राहुल, तू भूमिकेबद्दल सांगणार आहेस का काय? म्हणजे कारण मला खूप उत्सुकता आहे जाणून घेण्याची. मी गाण्याबद्दल सांगतो. खरोखर ह्या चित्रपटातली गाणी इतकी सुंदर झाली आहेत. म्हणजे मी शौनकचं गाणं, मी सगळ्यांची गाणी ऐकली. नरेंद्रने अतिशय उत्तम संगीत केलं आहे आणि मला असं खूप मनापासून वाटत होतं की शौनक गायला आहे, जयतीर्थजी गायले आहेत, आनंद गायला आहे. मी काय पाप केलं म्हणून मला एकही गाणं त्यांनी दिलं नाही. आणि म्हणून मी सुबोधकडे गेलो आणि मी त्याला सांगितलं, ह्याला काय अर्थ आहे की आपण एवढं काम एकत्र केलं आहे आणि इतकं चांगला चित्रपट आहे, मला गाणं एक तरी ओळ द्यायला पाहिजे. पण म्हणून मला वैभवनी आणि सुबोधनी मिळून काय म्हणत त्याला की गाणं नाही ना, तू थोडीशी काहीतरी कर, तू ह्या चित्रपटाचा भाग हो. मला असं वाटतं की त्याच्यामध्येच मला खूप आनंद मिळाला की सुबोधने आणि मी खूप गोष्टी एकत्र शेअर केल्या आहेत, खूप चांगल्या चांगल्या मोमेंट्स आम्ही एकत्र शेअर केल्या आहेत. अतिशय इन्फॉर्मल असतील किंवा मग कट्यारच्या निमित्ताने असेल किंवा बालगंधर्वच्या निमित्ताने असेल, तर त्याची मी खूप वर्ष त्याचा तो प्रवास बघतोय आणि मला अतिशय मनापासून आनंद होतो की एक अभिनेता म्हणून असेल किंवा एक दिग्दर्शक म्हणून असेल आणि आता एक लेखक म्हणून आणि निर्माता म्हणून तो जे पदार्पण करतोय, माझ्या खूप खूप मनापासून त्याला शुभेच्छा आहेत. आणि तो अजून खूप काही वेगळं त्याच्याकडनं अपेक्षित आहे आणि तो प्रत्येक वेळेला वेगळ्या फॉर्ममध्ये आपल्यासमोर येतो आणि तो तितकाच समर्थ पण येतो. त्याच्यामुळे मला त्याचं कौतुक वाटतं. माझा मित्र वैभव, याचं पण मी कट्यार जेव्हा मी नाटक करत होतो तेव्हापासनं तो प्रत्येक प्रयोगाला जेव्हा मुंबईत असायचा तेव्हा तो विंगेत असायचा. सुबोधचं म्हणजे मी मुद्दाम सांगतो, सुबोध तेव्हा डेली सोप करत होता आणि त्याचा दिग्दर्शकही वैभव होता आणि त्याच्यातनं तो आमचं नाटक दिग्दर्शित करत होता. पण त्याला बिचारायला स्वतःच्या कामावरती वेळ देता आला नाही. त्याच्यामुळे ती जी काही भूमिका होती ते सगळं पाठांतर होतं. मला आठवतं आहे पहिल्या प्रयोगाला वैभव तिथे विंगेमध्ये उभा राहून त्याच्याकडनं सगळं ते पाठांतर करून घेत होता आणि तो तितकंच कॉन्फिडेंटली ते पाठांतर करून तो लगेच स्टेजवर येत होता. त्याच्यामुळे तेव्हापासून मी वैभवलाही बघतोय. त्याचं सगळेजणं एक गोष्ट म्हणतात ती मलाही इथे सांगावीशी वाटते की एक माणूस म्हणून तो इतका प्रेमळ आणि इतका चांगला आहे की ते तेव्हापासून मी बघतोय. आणि त्याच्यामुळे मला अतिशय मनापासून आनंद होतो की वैभवनी हा चित्रपट
दिग्दर्शित करावा आणि तो इतक्या प्रेमाने त्यांनी केलेला आहे. मला असं वाटतं की ही प्रामाणिकता जी सगळ्यांची आमची आहे ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्हालाही तो प्रवास विमान प्रवास तितकाच गोड वाटेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मला काय वाटतं माहिती आहे की सुबोध आणि वैभव यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांना सगळ्यात जास्त काय मिळालं असेल किंवा त्यांनी काय कमावलं असेल तर ती माणसं. याचं कारण म्हणजे त्यांनी कुठलाही प्रोजेक्ट अनाऊन्स केला तरीसुद्धा जगभरात जिथून कुठून जिथे कुठे ती सगळी माणसं असतील ती घरचं कार्य असल्यासारखी धावत येतात आणि काम नसेल तर मागतात. सो हे बऱ्याच जणांच्या नशिबात येत नाही, पण ते तुम्ही कमावलं आहे, तुम्ही डिझर्व करता. आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. थँक्यू. आणि आता तेच मला वाटतं की आता ती माणसं मी इथे आमंत्रित केली पाहिजे जी आमच्या एका हाकेवरती आली आणि हा सगळा प्रवास घडू शकला. मी सगळ्यात आधी बोलवतो खूप सिनियर व्यक्तिमत्व ज्यांच्या कॅमेऱ्यातनं ही सगळी जादू झालेली आहे आणि काय म्हणतात ना एक गायडिंग फोर्स. महेश आणे सर प्लीज. आणे साहेब अशी या प्रवासाची सुरुवात झाली आणि मग मॅश पर्यंत येऊन ती संपली. नमस्कार अँड थँक्यू. मला एवढंच सांगायचं आहे की मी खूप सिनेमे केले, खूप ॲडव्हर्टायझिंगच्या फिल्म्स केलेल्या आहेत, पण जेव्हा वैभव मला येऊन भेटला आणि त्यांनी मला स्क्रिप्टचं नरेशन दिलं, आय थॉट दिस इज समथिंग रिअली फॅन्टॅस्टिक. आणि मला या प्रोजेक्टमध्ये काम करायचं होतं म्हणून मी आय अग्रीड टू इट इमिजिएटली विदाऊट इवन गोईंग बॅक ऑन फोर्थ ऑन इट. कारण की याच्या आधी जेव्हा सुबोधनी फोन केला होता आणि मला म्हणालं होतं की एक फिल्म आहे करशील का, सो आय सेड हो डेफिनेटली विल डू इट. तो म्हणे की नाही तू डायरेक्टरला भेट. अँड वी मेट ऑन द दशक्रियाच्या प्रीमियरच्या रात्री आणि तिथेसुद्धा त्यांनी मला थोडीशी गोष्ट सांगितली आणि से वाव दिस इज फॅन्टॅस्टिक. मला एवढंच सांगायचं आहे की इतके ह्या डायरेक्टरबरोबर काम करून वैभव जो आज माझा म्हणजे ही इज मोर दॅन अ डिरेक्टर टू मी, ही इज माय फ्रेंड. आणि हे इतका थरो डायरेक्टर आहे, त्याचं होमवर्क इतकं छान होतं. मी लोकांना सांगायचं की रात्री मी त्याच्या तोंडावर पाणी मारलं आणि मी त्याला म्हणेल पेज 56 आणि तो डायलॉग म्हणून दाखवेल. लिटरली ही नोज अँड ही न्यू द स्क्रिप्ट इनसाइड आउट. म्हणजे तिथे ॲक्टर बोलायचं आणि माझ्या कानामध्ये उभा राहून ह्याचे डायलॉग चालायचे. ही न्यू द स्क्रिप्ट सो वेल. जितकं त्यांनी काम केलं ह्याच्यावर इट ऑल कम्स आउट ऑन द स्क्रीन. सो द ऑनर इज माइन टू बी विथ दिस टीम अँड विथ ऑल दीज वंडरफुल पीपल. आणि एकच एवढं मला सांगायचं होतं की सेटवर 2 आजोबा होते, मोहन सर आणि मी. थँक्यू. आता मी त्या जादूगाराला बोलवीन ज्याच्या जादूगुनी आपण अनेकांना अनेक वेगवेगळ्या रूपात बघितलं आहे आणि मोहन काकांचा ज्यांनी तात्या केला ते आपल्या सगळ्यांचेच लाडके विक्रम गायकवाड सर. दोन बारीक गोष्टी त्यांनी केल्या आणि कम्प्लीट वेगळाच लुक आणि जी सगळी कमाल झाली. सर सुबोधनी हाक मारली की मी येतो कुठेही असो. काही नाही, आम्ही अर्धा एक तासात केलं सगळं ते लुक वगैरे. आणि साधारण काय होतं की मोहन जोशींसारखे ॲक्टर खूप म्हणजे खूपच बिझी असतात, पण या फिल्मला त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे टक्कल करून केस वगैरे विदाऊट डाय, दाढी वाढवली, मग आम्ही मिशी वगैरे, तर काय विशेष कष्ट नाही केलेत आम्ही, जे काय ते नॅचरल आहे. थँक्स फॉर दिस ऑस्पिशियस प्रोजेक्ट. यांनी मला संधी दिली या प्रोजेक्टसाठी. आणि वैभव आमचंही असोसिएशन खूप जुनं आहे, त्याच्यामुळे सगळी घरचीच माणसं होती. आणि मी जास्ती काही काम केलं नाही, फक्त एक अर्धा दिवस आम्ही सगळं, कारण सगळं नॅचरलच आहे
कुठे काय प्रोस्थॅटिक्स नाही किंवा काय नाही. आणि कास्टिंग अतिशय उत्तम आहे फिल्मचं, त्याच्यामुळे मेकअप वगैरे करण्याचं काही विशेष कारणच नव्हतं. थँक्यू. असं नाही आहे खरं तर, म्हणजे जी जादू आहे ती आहे, समोर दिसते ती आपल्याला. मला आता बोलवायचं आहे त्या माणसाला ज्यांनी माझा हा जो काही एवीतला प्रवास आहे त्याचा मला वाटतं इथे सगळ्यात जुना साक्षीदार जो आहे, आमचे कला दिग्दर्शक संतोष दादा फुटाणे. त्यांनी खरंच TCR लिहितानापासून मला बघितलंय. दादा काय बोलणारच? वैभवला मी खूप म्हणजे खूपच आधीपासून ओळखतो. जेव्हा तो TCR लिहायचा आणि तेव्हापासूनची आमची मैत्री होती. आणि ज्यावेळेस त्यांनी मला या सिनेमासाठी विचारलं आणि मला स्टोरी ऐकवली तर म्हणजे नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि खरंच त्याचं जे स्ट्रगल आहे ते मी खूप जवळून बघितलेलं आहे. आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा झाल्या या प्रोजेक्ट. थँक्यू. मी जो काही शूट केला आणि तो फाफट पसरा ज्यांनी व्यवस्थित केला, सुरळीत केला, तो आशिष म्हात्रे. आशिष आहेस? मला वाटतं तू नाही. आशिष म्हात्रे पण नाही आणि मला वाटतं इकडे अपूर्वा पण नाही आहे, बट शक्य नव्हतं त्यांच्याशिवाय हे सगळं. साऊंड डिझायनर आमचा मंदार कमलापूरकर, आमचा एक खूप जवळचा मित्र. NY VFX वालाची आमची टीम, दुसरे आमचे जादूगार प्रसाद सुतार आणि त्यांची टीम, त्यांच्यापैकी पण कोणी असेल तर प्लीज. म्हणून मी म्हणाली त्याप्रमाणे आमच्या दोघांसाठी कुठनंही लोक येतात, तर एक अशीच व्यक्ती म्हणजे दीपाली विचारे, जी त्यावेळेला गाण्यांची कोरिओग्राफी करण्यासाठी अमेरिकेतनं आली होती. आता ती नाही आहे, पण रिलीजच्या वेळेला ती नक्की येईल याची मला खात्री आहे. आणि या सगळ्या प्रवासात ज्यांनी माझं खूप डोकं खाल्लं आणि जीव खाल्ला तो पटकथाकार आणि संवाद लेखक चेतन सैंदाणे. याला बोलायला देऊ का मला माहित नाही, खूप बोलतो पण ठीक आहे. नाही, जास्त बोलणार नाही. लिहायचं असतं तर लिहून दिलं असतं, बोलता येत नाही. धन्यवाद वैभव सर, सहन केलं मला. धन्यवाद मोहन सर, तुम्ही पण खूप सहन केलं मला. कारण जळगावी भाषा येत असल्यामुळेच मी इथे टिकलो, नाहीतर यांनी मला विमानातून ढकलून दिलं असतं. पण खरंच मला वैभव सरांसोबत मी आधीपासून काम करत होतो एका प्रोजेक्टवर, आणि त्यांनी मला गोष्ट सांगितल्यानंतर मला स्वतःला विश्वास बसत नव्हता की मी लिहू शकेन की नाही. कारण सुरुवातीचे काही 2 ड्राफ्ट झाले, मग सुबोध सरांसोबत पण खूप बोलणं झालं. आणि एक वेळ अशी आली की मला असं कळलं की मी काय लिहायला हवं याच्यात. तर मी काही वेगळं लिहिलं नाही. मी फक्त मी 7-8 वर्षाचा असेपर्यंतच माझ्या आजोबा मला लाभले. त्यांच्या जितक्या आठवणी असतील, ते कधी माझ्यासोबत भांडले असतील, ते कधी माझ्यासोबत प्रेमाने वागले असतील, त्या सगळ्या आठवणी मी एकत्र आणल्या आणि हा पुढचा प्रवास आपोआप माझ्या हातून होत गेला. त्यात वैभव सरांचं मार्गदर्शन होतं, सुबोध सरांचं मार्गदर्शन होतं, आणि मग एक सोबत येत गेले. जास्त बोलता येणार नाही मला इकडे, पण धन्यवाद वैभव सर, धन्यवाद सुबोध सर, झी स्टुडिओचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि हे विमान कधी उडवायचं, कसं उडवायचं, लँडिंग कसं करायचं, याच्या मागचा जो सगळा आर्थिक प्रपंच असतो त्याशिवाय हे होऊ शकत नाही. आमचे कार्यकारी निर्माते आणि ज्यांनी माझे अगदीच जुने रत्नकांत जगताप, पहिल्याच प्रयत्नात खूप मूर्खासारखा खर्च करू नये याची सतत जाणीव करून देणारे आणि करेक्ट ठिकाणी खर्च कसा केला पाहिजे हेही सांगणारे आमचे जगताप सर. आणि हे इतकं सुंदर पोस्टर आणि पूर्ण पब्लिसिटी कॅम्पेन डिझाईन करणारे सचिन गुरव. सगळ्या मेजर सिनेमाचं पब्लिसिटी तेच करतात, पण माझ्या या आयुष्यातलं मेजर दिवशी हा माणूस आहे. ट्रेलर जर तुम्ही सुंदर बघितलं, मनीष मोरे,
आला मनीष? अच्छा, सबटायटल लावतोय तो. हो. आणि 3 ऑगस्टपासून हा प्रवास जे सगळ्यात सुखर पद्धतीने करून देणार आहेत आणि याला यश मिळण्यासाठी जे सगळे परिश्रम घेणार आहेत ते झीचे आमचे सादिक चितळीकर सर. त्यांना प्लीज मी बोलवतो. खूप सुरुवातीला मी असिस्टंटशिप करत असताना मी सादिक सरांना बघायचो मोठमोठ्या डिरेक्टर्स बरोबर. आता या निमित्ताने सेम स्टेज. झी स्टुडिओज आणि SL विजनचे CEO शारिक पटेल आणि झी स्टुडिओचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी यांना मंचावरती आमंत्रित करते. Good evening, everyone. Thank you for being here. And the team has put a lot of hard work in this film, and we really hope you enjoy it when you see it on August 3rd. धन्यवाद. थोडा उशीर झाला आज सुरुवात व्हायला, पण तरी शांतपणे साथ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. उपस्थित सगळे मान्यवर आणि सचिनजी, थँक्यू फॉर कमिंग. एक आहेच की प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि आपल्या सगळ्याच कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींच्या साथीमुळे ह्यापूर्वी आपण खूप उंच भराऱ्या मारलेल्या आहेत आणि बरीच मोठमोठी उड्डाणं केलेली आहेत. आता पुष्पक विमानाच्या निमित्तानं तात्यांची आपण एक सफर घडवून आणणार आहोत. त्या सफरीमध्ये प्रेक्षकांचा असाच प्रेमपूर्वक सहभाग असावा. ह्या निमित्ताने वैभव को पायलटचा पायलट होतो आहे. गौरी त्या साईडवरून या साईडला, म्हणजे एका अर्थी मीडियाची मुलगी आता सून होते आणि वैभव एक सुबोध एक ॲक्टरमधून आता निर्माता ह्या प्रवासाला लागलेला आहे. तर आपल्या परीने आपण हा प्रयत्न करत आहोत. झी स्टुडिओज वेगवेगळे विषय हाताळण्याचा, समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत आला आहे. पण ह्या सगळ्यात जास्त ज्यांची महत्त्वाची भूमिका असते, ह्या सगळ्यांना जे प्रेमाचं इंधन देतात त्या प्रेक्षकांपर्यंत आता हे विमान उडून नेण्याची आता प्रयत्नाला सुरुवात होत आहे. 3 ऑगस्ट रोजी आपल्या विमानाचा प्रवास सुरू होत आहे. त्यामुळे वारीसोबत सुरू होणारं हे उड्डाण असंच पुरेपूर चालत राहावं एवढीच प्रार्थना करून 2 शब्द संपवतो. धन्यवाद. वा, ते इतकं छान बोलले की जसं तुम्ही म्हणताय की आता को पायलटचा पायलट होतो, तसं मला बिझनेस साईडबरोबर तुम्ही लेखकसुद्धा होणार आहात असं वाटलं. सुबोध, आता ज्यांच्यामुळे ह्या सगळ्या चित्रपटाची निर्मिती झाली त्यांना तू मंचावर बोलवावंस. निर्माता म्हणून माझा पहिलाच प्रयत्न आहे, पण मी फक्त निर्माता म्हणून माझं नाव घेत नाही आहे. तर आम्ही जनरली असं म्हणतात की मराठी लोक 5 एकत्र राहू शकत नाही, पण हा त्याला अपवाद आहे. आम्ही 5 निर्मात्यांनी एकत्र येऊन इतका सुंदर चित्रपट तयार केला आहे. मी त्या सगळ्या माझ्या बरोबरच्या निर्मात्यांना वरती बोलवतो. सर्वप्रथम ज्यांनी कट्यार निर्मिती त्यांनी केली आणि मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून मी त्यांच्याबरोबर अनेक चित्रपट केले. आणि डोळे झाकून जसा वैभव माझ्या आयुष्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, तसे तेही माझ्या आयुष्याचे आणि माझ्या सिने कारकिर्दीचे महत्त्वाचे भाग आहेत. श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मचे सुनील फडतरे, आम्ही जेव्हा पार्टनरच्या शोधात होतो आणि तेव्हा त्यांनी मला मेसेज केला आपणहून आणि मला सांगितलं की त्यांनी गाणी ऐकली रेकॉर्ड होत असताना आणि मला त्यांनी सांगितलं की ह्या सिनेमाचा भाग व्हायला मला आवडेल. इतका स्वतः अमेरिकेत स्थायिक असतात, स्वतःचा बिझनेसचा मोठा व्याप सांभाळतात, त्याच्यातनं वेळ काढून शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत लोकांपर्यंत पोचावं याच्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि आमच्या सगळ्या टीमवरती विश्वास ठेवून जे हक्कानी स्वतःहून या कुटुंबाचा एक सदस्य, महत्त्वाचा सदस्य बनले, ते आमचे निर्माते अरुण जोशी सर. आमच्याबरोबरच वर्षा पाटील या देखील आमच्या निर्मात्या आहेत, ज्या सांगलीवरनं इथे येऊ शकलेल्या नाही आहेत. त्याच्यानंतर अजून एक आमचा मित्र की जोही आमच्या या कुटुंबाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग झाला, मिनल इंदुलकर, याही आमच्या निर्मात्या आहेत. त्यांनाही मी इथे व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मिनल या. आणि
जनरली घरामध्ये नवरा बायको असतील तर घरचं सगळं काम बायकोच बघत असते. तर निर्माता म्हणून मी नाही आहे. तुम्ही बघितलं असेल तर मंजिरी सुबोध भावे या निर्माते आहेत. मी त्यांच्या वतीने फक्त प्रवक्त्याचं काम करतोय. तर निर्मात्या मंजिरी सुबोध भावे. मी अरुण सरांना विनंती करेन की निर्मात्यांच्या वतीने त्यांनी 2 शब्द बोलावेत. थँक्यू व्हेरी मच. मला अक्षरशः ह्या प्रोजेक्टचा भाग मिळाला घ्यायला खूप आनंद झाला. मी ॲक्च्युली नरेंद्र सरांबरोबर पार्टनर आहे डॉन स्टुडिओमध्ये. आणि तेव्हा मी माझी एक संस्था आहे रागा नेक्स्टमध्ये. तिथे अर्थात हे सगळे गायक जे आपण ऐकतो आहे त्यांच्यातर्फे रेकॉर्डिंग झालेलं आहे. आणि हे रेकॉर्डिंग ह्या सिनेमाचं होत असताना माझ्या लक्षात आलं की मला सुबोधला खरोखर भेटायला आवडेल. आणि मी जाऊन भेटलो आणि मला तेव्हा त्यांनी जे स्क्रिप्ट सांगितलं तेव्हाच मला माझ्या आजोबांची आठवण झाली. म्हणजे माझ्या आजोबांचं बोट धरून मी जी पहिली वर्ष घालवली आहेत आणि त्यांच्याकडनं ज्या गोष्टी ऐकल्या आहेत आणि ते जे प्रेम असतं आजोबांचं ते ह्या सिनेमात आहे अक्षरशः. त्या दृष्टिकोनातून मी ठरवलं की मग फायनान्सिंग करायचं म्हणून. आणि आय एम रिअली हॅपी की दॅट हॅज हॅपन. आणि त्याबरोबरच सुनील सर आणि मिसेस इंदुलकर आणि मंजिरी यांनीसुद्धा सहभाग दिला. इट इज गोइंग टू बी अ रिअली अ नाईस फिल्म अँड होप ऑल ऑफ यू एन्जॉय दिस. थँक्यू व्हेरी मच. पुढची अत्यंत महत्त्वाची नावं. त्याच्या आधी मला असं वाटतं की टेलिव्हिजनचा डिरेक्टर टू सिनेमाचा डिरेक्टर ज्याच्यामुळे झालो त्याच्यातला अजून एक महत्त्वाचा माणूस ज्याला बघत बघत कदाचित मला ही स्फूर्ती मिळाली असेल. संजय दादा इकडे आलाय. संजय दादा लव यू. मला विचाराल पुष्पक विमान काय, तर पुष्पक विमान स्वप्न बघायला वय लागत नाही असं सांगणारी ही एक अभंग गाथा आहे किंवा सांगीतिक गाथा आहे. आणि त्यामुळेच मला वाटतं की आता त्या लोकांना बोलवायला पाहिजे जे आजच्या समारंभाचे मानकरी आहेत. संगीतकार नरेंद्र भिडे. आमचे दुसरे संगीतकार ज्यांनी या सिनेमाच्या पार्श्वसंगीताची जबाबदारी सुद्धा सांभाळली, आमच्या सगळ्यांचा लाडका संतोष मुळेकर. ज्यांच्याशी बोलताना मी सुरुवातीला खूप घाबरायचो, आता जरा कॉन्फिडन्स वाढायला लागला. शौनक दादा, शौनक अभिषेकी. साधारण 9 तास माणूस एकाच ठिकाणी उभं राहून कसं रेकॉर्डिंग करू शकतो याचं मला ज्याला बघून असं एक दडपण आलं. जयतीर्थ मेवंडी सर. आनंद भाटे सर. ज्यांच्या जिंगल्स लहानपणी खूप ऐकल्यात, विनय मांडके काका. हो. आणि हक्कानी ज्याला सांगितल्यानंतर आत्ताही सांगितलं तर माईक खाली ठेवेपर्यंत तो एक 4 शब्द तरी नक्की देईल, तो आमचा शब्दप्रभू समीर सामंत, गीतकार. आणि चेतन, कारण त्यांनी गाणंही लिहिलं आमच्याबरोबर. एक सुरुवात त्याच्या गाण्याने आणि मग नंतर सगळं समीरनी जबाबदारी सांभाळली त्याची. आणि आता मला असं वाटतं की संगीत लोकार्पण करण्याची वेळ आलेली आहे. सॉरी, मी त्याआधी आमच्या संगीताच्या टीममधल्या अजून काही लोकांना बोलवतो. ज्यांनी म्युझिक रेकॉर्डिंग, मास्टरिंग, मिक्सिंग केलं ते माझे अत्यंत लाडके तुषार पंडित आणि ईशान देवस्थळी.
शौनकजींच्या गाण्यामध्ये ज्यांनी अप्रतिम फ्लूट वाजवली आहे, जे आपण ज्यांना दररोज बघतो, संदीप कुलकर्णी. आणि ज्यांनी गाण्यामध्ये पण एक महत्त्वाचा काही रोल प्ले केला आहे आणि आमच्या स्टुडिओमध्ये ज्यांनी सगळं एक मोठं ट्रॅश बँडचं जे गाणं जे आनंदनी गायलं त्याच्यातला एक मोठा भागीदार, मोठा वाटेकरी यश गोखले. मला वाटतं आता तो मोमेंट, तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही सगळे आणि मी तर खूपच वर्ष वाट बघतोय, तो म्हणजे म्युझिक रिलीजचा. त्याआधी म्हणजे डिरेक्शन टीम फक्त प्लीज वरती या. निशांत, ललित, चिन्मय, ओमकार, दिवेश, प्रियंका. आणि हे म्युझिक रिलीज ज्यांच्या हस्ते होत आहे ते आपल्या सगळ्यांचे लाडके आणि ज्यांच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळाले. सचिन सर, सचिन पिळगावकर सर प्लीज. आणि आजोबा आणि नातवाची गोष्ट आहे. सो या सोहळ्याला एक विशेष उपस्थिती आहे. मोहन काकांच्या सासूबाई आजी आल्या तिकडे, त्यांच्या हस्ते ते व्हावं. कोपरकर वयाच्या 92व्या वर्षी त्या इतक्या उत्साहाने आल्यात आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यायला. आणि मला वाटतं की मी संजय दादाला पुन्हा एकदा मंचावर येण्याची विनंती करते, कारण तुझं इकडे असणं आमच्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे आणि तुझ्यासाठी हा क्षण किती महत्त्वाचा आहे हे आम्ही सगळेजण जाणतो. त्याच्या आधी मी सचिन सरांना अशी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावं.
सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन. हे विमान खूप खचाखच भरलेलं आहे. इतके प्रवासी या विमानात आहेत. पायलट, को पायलट, या विमानाला प्रोड्युसर पण असतो हे मला पहिल्यांदा कळलं. पण याहून कितीतरी पटीनं थिएटर्स खचाखच भरणार आहेत या चित्रपटामुळे. मला फक्त एक छोटंसं उदाहरण द्यावंसं वाटतं सुबोध आणि वैभवच्या मैत्रीबद्दलचं, की त्या दोघांची मैत्री मी कट्यारपासनं अनुभवतोय. आणि आज त्यांची ती मैत्री पुन्हा एकदा इथे पाहताना मला 2 मित्र आठवले जे भारताची फाळणी होण्याच्या आधी प्रभात फिल्म कंपनीमध्ये नोकरीला होते. एक ॲक्टर म्हणून नोकरीला होता आणि दुसरा कोरिओग्राफर म्हणून नोकरीला होता. दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली की ते दोघांनी ठरवलं की जो कोणी पहिला पिक्चर प्रोड्यूस करेल त्याचा दिग्दर्शक तो दुसरा असेल, आणि जर हा निर्माता होण्याच्या आधी जर तो दिग्दर्शक झाला तर त्या चित्रपटाचा हिरो हा असेल. आणि तसं झालं. त्यातला जो हिरो होता त्यांनी पहिलं पिक्चर जेव्हा प्रोड्यूस केलं तेव्हा त्यांनी त्याचा शब्द पाळला आणि त्या मित्राला त्यांनी दिग्दर्शक म्हणून घेतलं. आणि त्या 2 मित्रांचं नाव आहे देव आनंद आणि गुरुदत्त. इतक्या काळानंतर पुन्हा एकदा ही घडलेली गोष्ट मी आज अनुभवतोय. आणि ती गोष्ट मला अनुभवता नाही आली कारण तेव्हा माझा जन्म नव्हता झाला. पण आज मला ती अनुभवता आलेली आहे. त्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे. माझ्या मनापासून सदिच्छा, शुभेच्छा. वयाने लहान आहेस तू म्हणून शुभ आशीर्वाद सुद्धा. वैभव, तुझं काम मी पाहत आलेलो आहे. तुझ्या बरोबर मी काम केलेलं आहे. खूप मेहनती तू आहेस. तू मेहनत नेहमीच करत आलेला आहेस. सर्व साक्षी आहेत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सर्व करताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सेल्फलेसली केलेल्या आहेत, कुठलीही अपेक्षा न ठेवता. आणि त्याचमुळे मला असं वाटतं की तुला हा दिवस दिसतोय वैभव. आणि असेच तुला आता अजून दिवस जाणार आहेत. म्हणजे नाही, माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की तुला अजून असेच दिवस पाहायला मिळणार आहेत. हां. आणि एक दिग्दर्शक म्हणून तू यावर्षी जी सुरुवात केली आहेस तसंच यावर्षी तुझं लग्नही व्हावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण ते केल्याशिवाय काय तुला आजोबा होता येणार नाही. तर त्यामुळे माझ्या सदिच्छा, शुभेच्छा आणि लहानांना शुभाशीर्वाद. थँक्यू.